श्री स्वामी समर्थ. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. प्रत्येकाचे आयुष्य समस्यांनी भरलेले आहे, पण समस्या कायमस्वरूपी नाहीत. आयुष्य मर्यादित आहे. समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा आणि तुमच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या अंतःकरणात ही श्रद्धा आहे का की लवकरच तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंदाची लाट येणार आहे? तुम्ही यावर विश्वास ठेवता का की तुमच्या आयुष्यात लवकरच चांगल्या गोष्टी घडणार आहेत? जर तुमचे उत्तर हो असेल तर तुमच्या श्रद्धेचे बळ खूप मोठे आहे, आणि जर तुमचे मन थोडे गोंधळलेले असेल तर काळजी करू नका, कारण तुमच्या मनात असलेली आशा आणि सकारात्मकता लवकरच तुमच्या जीवनात चांगल्या बदलांना सुरुवात करेल. हे लक्षात ठेवा, विश्वासाने केलेले प्रत्येक लहानसे पाऊल तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात असते. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. लवकरच तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि भरभराटीचे क्षण येणार आहेत. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या क्षणाचे स्वागत करा आणि आनंदी राहा, कारण तुमचा आनंदच तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आयुष्याला अधिक मजबूत बनवेल. देव सांगतात, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेस घडते, त्यामुळे अधीर होऊ नका. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. मनाला शांत ठेवा, कारण शांत मनच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतं. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी देव उभा आहे. तुम्ही फक्त देवाला, त्याच्या शक्तीला अनुभवा. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येक पाऊल तुमच्या यशाच्या दिशेने आहे. विश्वास हा एक दिवा आहे जो अंधारातही मार्ग दाखवतो. आयुष्यातील प्रत्येक आव्हान हे तुमच्यातील खरी शक्ती ओळखण्याची संधी असते. संकटाच्या वेळी शांत राहा, कारण शांतता हेच सर्वात मोठे उत्तर आहे. बाळांनो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा निव्वळ योगायोग नाही, ही देवाची इच्छा आहे. ज्याप्रमाणे एका आईला आपली सर्व मुले सारखीच असतात आणि ती आपल्या सगळ्याच मुलांची काळजी घेत असते, त्याचप्रमाणे देव तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणतो. तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला कशाची गरज आहे, हे सारं काही त्याला माहीत आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नका. तुमच्या सर्व प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत केलेली सर्व सेवा, कष्ट आणि घेतलेली मेहनत फळाला येत आहे. अनेकदा तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप प्रार्थना केल्यात, खूप कष्ट केलेत, तरीही अपेक्षित यश मिळत नाही. पण लक्षात ठेवा, देवाचे नियोजन नेहमीच अचूक असते. तो कधीही उशीर करत नाही, तर तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे प्रगतीमध्ये उभे आहेत, ते आता दूर केले जात आहेत. देवाचे आशीर्वाद पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात सजीव होत आहेत, कारण तुमचे आयुष्य आता चमत्कार आणि आशीर्वादाने भरून जाणार आहे. पुढील काही शुभ काळात तुम्हाला ते सुख, वैभव आणि शांती प्राप्त होईल. ही केवळ एक सुरुवात आहे. यशाची शिखरे अजून गाठायची आहेत. देवाचे कृपाआशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देवाच्या या शक्तीवर, चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि माझा देव सर्व शक्तिमान आहे, तो आपल्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो, असे टाईप करा. बाळांनो, लक्षात घ्या, गरजूंना मदत करणे हे फक्त कर्तव्य नाही, तर तो एक आनंद आहे. काही गरजू लोक तुमच्याकडे मदत मागण्यासाठी येतात, तर त्यांना दुसरे कोणी नाही, देव स्वतः पाठवतो. कारण देवाला माहीत आहे की त्याचे भक्त गरजूंना दान देण्यासाठी, मदत करण्यासाठी योग्य आहेत. मदतीसाठी पैसाच लागतो असे नाही. कधीतरी प्रेमाचा एक शब्द, एक आधार, एक सांत्वन देखील मोठे दान असते. तुम्ही निस्वार्थपणे एखाद्याची मदत करतात, तेव्हा तुमच्याही अंतर्मनाला एक आनंद मिळतो, जो जगातील इतर कोणत्याही गोष्टीने मिळू शकत नाही. जर कोणी तुमच्याकडे आले तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. जसे तुम्ही देवाकडे काही मागण्यासाठी जातात,
आणि देव तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. त्याचप्रमाणे हे तुमचे देखील कर्तव्य आहे की तुम्ही गरजूंना यथाशक्ती मदत करावी. ज्या घरात प्रेम, विश्वास आणि एकोपा असतो त्या घराला देवाचा आशीर्वाद लाभलेला असतो. ज्याच्या पाठीशी कुटुंबाची साथ असते त्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो. त्याच्या वाट्याला कितीही मोठे दुःख, संकट आले तरी त्याला त्या संकटांची कधीच भीती वाटत नाही. कारण कुटुंबाची ताकदच त्याला पुढे घेऊन जाते. त्यामुळे जे लोक तुम्हाला मनापासून जपत आहेत, सांभाळत आहेत, तुमचं भलं इच्छित आहेत, तुम्ही देखील त्यांना सांभाळून ठेवा. बाळांनो, आनंद हा त्या लहान लहान गोष्टींमध्ये असतो ज्या आपण नेहमी दुर्लक्षित करत असतो. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. शक्य असेल तर फक्त आपला आनंद वाटा. कारण जगामध्ये दुःखी लोकांची कमतरता नाही, त्यांना फक्त आनंदाची गरज आहे. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आनंदाने इतरांचे जीवन देखील उजळून टाका. देव सांगतात, एक परिपूर्ण जीवन म्हणजे फक्त पैसा नव्हे. मन सुदृढ असणे, शरीर निरोगी असणे आणि आध्यात्मिक श्रद्धा, आध्यात्मिक प्रगती होणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळण्यासारखे आहे. ही संपत्ती ज्याच्याकडे असते त्याला आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. त्यामुळे या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण याच गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आनंदी आणि परिपूर्ण करतील. देव सांगतात, तुमच्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचत असताना मार्ग कठीण होतील, पण हे एक चिन्ह आहे की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचत आहात. कारण अडचणी त्यांच्याच वाट्याला येतात जे प्रयत्न करत असतात. एका जागी बसून ध्येय साध्य होऊ शकत नाही. तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. भगवंत, देव तुमच्या सोबत आहे. देव जर सुरुवातीला कृपा करतो आणि तुमच्या कोणत्याही योग्य कार्याला साथ देऊन प्रारंभ करून देतो, तर लक्षात ठेवा त्या कार्याचा शेवट देखील देवच करणार आहे. ही शक्ती तुम्हाला भगवंतच देणार आहे. त्यामुळे फक्त प्रयत्न करत राहा. तुम्ही या जगात सर्वात आनंदी आणि सुखी राहण्यासाठी जन्माला आलेला आहात. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि सुखाने भरलेला आहे. हे फक्त तुम्हाला स्वीकार करायचे आहे. तुमच्या जीवनात सध्या ज्या अडचणी असतील, काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा होत नसतील, पण तुम्ही कधीच हार मानू नका. हे सर्व क्षण तुमच्या आयुष्यातील एक छोटासा भाग आहे. यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण येत आहेत. प्रत्येक दुःखाचा एक अंत असतो आणि तुमच्या दुःखाचा अंत सुद्धा आता जवळच आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे भगवंतावरील विश्वास. हा विश्वासच तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येईल. तुमच्या आयुष्यात सुख येईल. देव सांगतात, तुम्ही ज्याला नशीब म्हणतात त्याचे द्वार कोणीतरी बंद केले आहे असे तुम्हाला वाटते, पण हे केवळ तुमच्या मनातील भ्रम असतात. तुमच्या जीवनाचे चक्र कोणीतरी दुसऱ्याच्या हातात आहे असे तुम्हाला वाटू लागते, पण हे पूर्णपणे असत्य असते. कारण तुमच्या नशिबाचे दरवाजे तुम्ही स्वतःच बंद केलेले असतात आणि तुम्ही स्वतःच ते उघडणार आहात. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधार दूर करा. तुमच्या आत एक मोठी शक्ती आहे, एक दैवीय अंश आहे जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो, पण तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही माझ्या हातून काहीच होणार नाही या विचारांनी स्वतःला बांधून ठेवतात. ही मानसिक बेडी सर्वात आधी तुम्ही तोडायला हवी. तुमच्या प्रत्येक श्वासात, तुमच्या प्रत्येक विचारात आमची शक्ती वास करत आहे. फक्त तुम्ही ती ओळखायला शिकलं पाहिजे. बाळांनो, देवाचे आशीर्वाद स्वीकार आहेत असे तुम्ही म्हणतात, पण आशीर्वाद म्हणजे काय? तर काहीतरी चांगले घडणे नाही, तर आशीर्वाद म्हणजे तुमच्या आत एक ऊर्जा, आत्मविश्वास जागृत होणे. आशीर्वाद म्हणजे प्रत्येक अडचणीला तोंड देण्याची ताकद मिळवणे. मी तुम्हाला हीच ताकद देऊ इच्छित आहे. तुम्ही होय देवा, मी तयार आहे असे लिहिता, पण खरी इच्छा तुमच्या मनात असायला पाहिजे.
तुमच्या मनाला तुम्ही सांगायला हवे की तुम्ही प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी तयार आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. ज्या क्षणी तुमच्या मनाला हे पटते त्या क्षणी तुमच्या नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात. काळजी सोडा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक कारण आहे. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात देव तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही जेव्हा निराश होऊन बसतात तेव्हा तुम्ही तुमच्या देवालाही तुमच्यापासून दूर लोटता. तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून भगवंताला देखील वेदना होतात. त्यामुळे रडू नका, उभे राहा आणि संकटांना सांगा तुम्ही लढायला तयार आहात. आम्ही तुमच्यासाठी प्रेरणा, आनंद आणि उत्साह घेऊन आलो आहोत. हे सत्य आहे, पण तो घेण्यासाठी तुमचे मन रिकामे असायला हवे. नकारात्मकतेने भरलेल्या भांड्यात तुम्ही काही चांगले टाकू शकत नाही. म्हणून तुमच्या मनातील सर्व निराशा, भीती आणि संशय बाहेर फेकून द्या. तुमचे मन शुद्ध करा आणि मग बघा तुमच्या जीवनात किती मोठे शुभ घडते ते. येणारा काळ तुमचाच आहे. खूप मोठ्या घडामोडी होणार आहेत, पण त्या घडामोडींचा फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यासाठी स्वतःला तयार कराल. तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू होत आहे. फक्त त्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे तयार राहा. यावर विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत सदैव आहे. तुम्ही फक्त पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत स्वतःला द्या. ते पाऊल म्हणजे स्वतःवर आणि भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि बाकी काहीही करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण भगवंतच तुमच्यापर्यंत येत आहे. बाळांनो, तुमच्या डोळ्यातील थकवा, चेहऱ्यावरील काळजी आणि तुमच्या हृदयातील वेदना देवाने पाहिलेल्या आहेत. तुम्ही विचार करत असाल की तुमच्या दुःखाचा अंत कधी होईल. तुम्ही सहन करत असलेल्या यातना कोण हलकं करेल. तुम्हाला वाटतं की देव केवळ मंदिरातल्या शांत आणि सुंदर मूर्तीत असतो, पण भगवंताचं खरं अस्तित्व त्या ठिकाणी आहे जिथे त्याचे भक्त त्याला मनातून आठवतात. तो तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, तुमच्या प्रत्येक विचारात आहे. तो तुमच्या दुःखाच्या क्षणी तुमच्या सोबत असतो. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूमध्ये तो तुम्हाला सांत्वन देतो. मला माहित आहे बाळांनो, तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी खूप वाट पाहिलेली आहे. खूप काही सहन केलेलं आहे. बऱ्याच वेळा तर आता सर्व काही संपलेलं आहे असं देखील तुम्हाला वाटलं असेल. पण त्या निराशाजनक क्षणांमध्येच एका नव्या आशेचा जन्म होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही आजपर्यंत जे काही गमावलं तेच तुमच्या आयुष्यात दुपटीने किंवा त्रिपटीत होऊन परत येत आहे. तुम्ही जे कष्ट घेतले, अश्रू काढले आहेत, जे दुःख सहन केले आहे ते वाया जाणार नाही. भगवंताची कृपा नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या थकलेल्या मनावर, हरलेल्या आशेवर आज देव स्वतः हात ठेवत आहे. तो तुम्हाला सांगत आहे, माझ्या बाळांनो, तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या वेदना, तुमच्या दुःखाचा भार आता भगवंताने स्वतःवर घेतलेला आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ओझं स्वतः देव हलकं करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि तुमच्या हृदयातील आशेची ज्योत कधीच विझू देऊ नका. तुमचं पुढील आयुष्य खूप सुंदर आहे. यापुढे तुमच्या आयुष्यात फक्त सुख, शांती आणि आनंद असेल, कारण भगवंत स्वतः तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे. तो स्वतः तुम्हाला हात पकडून नव्या दिशेने घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि चालत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.